सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. नौकारचा गोलंदाज अर्थात नाव्याचा गोलंदाज आहे आणि दोन्ही फलंदाज हे एक नौकारचा आणि त्याच वेळेला एक नाव्याचा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वराजने याच गोष्टीचा उल्लेख केलाय. आम्हाला मुही भावा आणि त्यालाच आम्ही आउट करण्यासाठी इथे हा निर्णय घेतलाय. हे आघाडीचे दोन फलंदाज आहेत ना, ते खुराने धावा गोळा करतात. त्यांच्यासाठी केवळ हा निर्णय घेतला. आम्हाला त्यांना थांबवायचं आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती अद्याप धाव आलेली नाही. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळाला. हर्षद टावरी स्ट्राईक एंड वरती आहे. टॉवरिंग 6 साठी तो जाणला जातो. आडव्या बाकने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला, दूर ठेवला. लेंथ मध्ये परिवर्तन केलं पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉल वळवला. कटर होता, बाहेर निघाला आणि दूर ठेवला होता. चांगले विचार इथे म्हणता येईल. किंवा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी स्वराज देवळे करत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क मध्ये स्वराज देवळे पुन्हा एक सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळतोय. हर्षद टावरीची एक मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे. धक्का क्रमांक पहिला. टीमचा कॅप्टन, दिशादर्शक नेता बाद. विकेट मिळवण्यासाठी टोन पहा किती चांगला सेट केला जातो. एक सेटअप बनवला होता. ऍक्शन रिप्ले प्रथमतः पहा पुढ्यात टाकला. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. लोअर फुल टोच बनवला. पिक केला आणि एक्स्ट्रा कव्हरला. एक चांगला झेल इथे पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना अमरला आपण पाहिलं. अमर टावरीने हा झेल टिपला. हर्षद टावरी बाद झाला. अमर टावरीने झेल टिपलाय. 0-1 बाद झालाय. हा टोन अशा रीतीने सेट केला ना की पहिला बॉल वाईड यॉर्कर, दुसरा बॉल बॅकअप द लाईन गुड लेन स्पॉट वरून बाहेर निघणारा आणि तिसरा बॉल टोन क्रिएट करत असताना लोअर फुलटोस तोही आउटसाइड दी ऑप्शन जिथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. आणि तुम्ही अशाच रीतीचा प्लॅनिंग करायला हवं. रिश्ता वही और सोच नाही. सातत्याने चेंडू उजव्या चेस्टीच्या बाहेर ठेवायचा आहे याच्याकडेच कल पाहायला मिळाला होता. धावफलकावरती धाव आलेली नाहीये. फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर राजा जाधव. राजा मैदानाच्या आतमध्ये तिथे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुहिबला बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न इथे चालू आहेत. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. लोअर फुलटोस बॉल इथे क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. मुहिबच्या अडचणी वाढल्यात. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. हा ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोस राजा जाधव बॅटिंग साठी ड्रॉय करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि फ्रेम मध्ये होता. मुहीब पोचला होता. कम्फर्टेबली रन्स त्याने कंप्लीट केली होती. ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ व्यतीत केला तर धुमाकूळ माजून देईल. सध्याच्या घडीचं चर्चेतील नाव आहे. बॅटिंग सातत्याने चांगली करतो. त्याचा क्लास, त्याचा दर्जा सातत्याने पाहायला मिळाला. 1-1 स्वराज देवळे गोलंदाजी मार्कमध्ये. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. सिंगल येत असताना पाहायला मी इथे 2 बनल्यात. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपला. बाद करण्यात आला एकेरी फलंदाज जो मात्र हर्षद टावरीच्या रूपात राहिला होता. एकाच संघामध्ये दोन्ही खेळाडू खेळतात. प्रत्येकाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ठाऊक आहेत. स्ट्रेंथ चांगल्या रीतीने ठाऊक आहे आणि त्या कारणास्तव हा निर्णय इथे स्वराजने घेतलेला पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. जोखीम घ्यायची नाही. रिक्स घ्यायची नाहीये इथे मात्र मुहिबला. त्या कारणास्तव धाव घेतली नाही. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. केवळ आणि केवळ धावफलकावरती धावा आल्या त्या 2. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना पायटा हॉटेल शेड साईड टीमची धावसंख्या
2ला 1. फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. एक एक्सपिरियन्स कॅम्पेन 40+ हा खेळाडू सातत्याने गंभीर ब्रदर्सचं नाणं खणखणीत वाजतंय असं सांगणारा खेळाडू सातत्याने आपण दीपक गंभीरना पाहतो. त्यांच्या आयुष्यातील कौतुकाची बाब राहते की जास्त काळ सराव करण्यासाठी त्यांना तितकासा वेळ मिळत नाही, परंतु आजही मैदान गाजवतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. मुहिब रोगेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीचं चर्चेतील नाव आहे. अनेक मैदानं सातत्याने त्याने गाजवलेली आहेत. बॅट षटकारांची भाषाच बोलते त्याची. स्विचिट या वेळेला हा हुकमाचा एक काय आता छक्क्यांमध्ये डील करतोय. 2 बॉल 2 उत्तुंग षटकार. टिपण्यात आला. स्क्रीनवरती कॅमेरामॅन रुको जरा सबर करो. अल्पेश पाटील आहेत ते. नयन जोशी तिथे पाहायला मिळतात. बाहुबली रोह्याचा. 2 बॉल 2 षटकार आले. धाव फलकावरती 14 बनल्यात. एक फलंदाज बाद. खोलातला बॉल तिसरा. लगातारचा तिसरा फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुहिब रोगेच्या बॅटमधून षटकार. लाल फूल निळा फूल पिवळा फूल आणि मुहिब रोगेची फलंदाजी वंडरफुल. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवरती 3 षटकार आल्यात. कव्हर्सला षटकार, लॉंग ऑफला षटकार, स्विच हिट वरती षटकार. 6 आणि 6 धावा येत असताना पाहायला मिळतोय. जणू का राडाच घातलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये आणि 6चा पाडाच बोलतोय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. या षटकामध्ये 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. महागडा राहिलाय गोलंदाज दीपक गंभीर. पुढचा बॉल यावेळेला टॉप ऑफ द बाउन्स डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. मुहिबने केवळ सिंगल घेतलीये. ज्याची भीती वाटत होती ना तोच पेपर आता उघड आलाय. खरं तर स्वराज देवळेला त्याला याच गोष्टीची चिंता होती. हा खेळाडू टिकला नाही पाहिजे आणि त्याला बाद करण्यासाठी विनू मांकडनी आणलेला क्रिकेटमधला सर्वाधिक मोठा वाटा इथे उचलण्याचा प्रयत्न स्वराजने केला होता मंकडींग करण्याचा. फलकावरती 21. एक फलंदाज बाद. स्लोवर वन थेट यशांचा वेध. बँग ऑन टार्गेट. राजा जाधव बाद. दुसरा फलंदाज बाद झाला. दीपक गंभीरने यश मिळालंय. फायनली हे फ्लाइट दिलेला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ज्यावरती त्रिफळाची स्वरूपामध्ये ते बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 21ला 2
23ला 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मुहीबसाठी स्वतः स्वराज देवळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर येत असताना पाहायला मिळतोय. 23ला 2 फलंदाज बाद झाल्यात. तिसरं षटक, पहिला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केल्यात. मुहीब ही कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याला ठाऊक आहे याच्या अगेन्स्ट आक्रमक व्हायचं नाही, विकेट द्यायची नाही. सिंगल डबल घेतली जाते. संघाची धावसंख्या 24 बनल्यात, त्यामधले 21 धावसंख्येवरती मुहीब नॉट आउट बॅटिंग करतोय. त्याची बॅट आता तर खऱ्या अर्थाने बोलायला लागली आहे. तो रंगात ढंगात आलाय. गोलंदाजांचा व्यवस्थितरित्या कार्यक्रम करू लागलाय. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज. योगेश गंभीर चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झाली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न अगदी सहज साधा सोपा झेल होता. पोचले देखील होते चेंडूपर्यंत, परंतु जिथून कॅच होऊ शकलेली नाही. सामना संपल्यावरती जी काय पारितोषिक द्यायची आहे, जीपे करायचे आहे, ते तुम्ही करू शकता. परंतु जीपेची जिम्मेदारी आयोजकांनी घेतलेली नाही आहे. इथे घडतंय तरी काय, सेलिब्रेशन सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन. मुहीब रोगेने इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या बॉलवरती तो होतोय बाद. सध्या हे गीत जास्तीच्या चर्चेचा विषय आहे. बादशाह सिंगर काहीतरी नाव आहे त्याचं, बबलू या बादशाह काहीतरी असं आहे. सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय आता तो सिंगर राहिलाय. रानू मंडल येऊन गेली, कच्चा बदाम झाला. धावफलकावरती 25 आहेत, 3 फलंदाज बाद. स्वराज देवळेचा सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं. करण कठोरे यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. हा सामना जे लोक घरी बसल्या पाहतायत, सर्वांच्या माहितीसाठी आयोजकांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की प्रदर्शन झालं की त्यानंतर तुम्ही पारितोषिक देऊ शकता, परंतु अनाउन्समेंट कोणत्याही पारितोषिकाची केली जाणार नाही. इथून पुढे आजच्या दिवसामध्ये या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. पारितोषिक आणि जीपे स्वीकारलं जाणार नाही आणि जीपेची जिम्मेदारी ही केवळ त्या खेळाडूंची राहील. हलक्या हाताने केले, कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते ती, अर्थात इथून एक एकेरीच्या मदतीने 26 बनल्यात, 3 फलंदाज बाद. या षटकामध्ये स्वराज देवळेने कमबॅक केलंय. मागील 2 षटकांमध्ये 11 चेंडू टाकलेत, 5 धाबा 2 विकेट. फलकावरती धाबा बांधल्यात त्या 26, 3 फलंदाज बाद. फुललेनचा बॉल आहे, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपला, आणखीन एक धक्का. फलंदाज, चौथा फलंदाज बाद. जिथे 5 धावा आणि 3 विकेट प्राप्त करणारा स्वराज देवळेने या मॅच मध्ये घेऊन आला संघाला. अफलातून गोलंदाजी त्याने साकारली. 3 षटक संपली, 26 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. पुन्हा पुन्हा मी या गोष्टीकडे लक्ष वेधतोय.
पहा, आजपासून मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन की कोणत्याही खेळाडूला जी पारितोषिकं लावायची आहेत त्याचं प्रदर्शन झाल्यानंतरच तुम्ही पारितोषिकं लावू शकता. अगदी त्याच वेळेला जीपे स्वरूपामध्ये कोणती अमाऊंट स्वीकारली जाणार नाही, किंवा ती इथून अनाऊन्स केली जाणार नाही. याकडे लक्ष वेधूया. जीपे करायचे ते तुम्ही परस्पर करू शकता. फलकावरती 26 आहेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि ही संपूर्ण अनाउन्समेंट ही आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या बाबी आहे, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 26 आहेत, 4 फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग बॉईज संघाला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर पायटा हॉटेलला शिरसाई संघ एका क्षणाला असं वाटत होता की 70 ते 80 धावा कुठे नाहीत. मुहीब ज्या वेगाने बॅटिंग करत होता, ज्या टप्प्यावरती त्याचे बॉल येत होते, ज्या रीतीने त्याच्या बॅटचा फ्लो पाहायला मिळाला होता, असं एका क्षणाला वाटत होतं ना की 70 ते 80 धावा इथून पाहायला मिळतील. 3 बॉल 3 षटकार ठोकले होते त्याने. 66 दाखवत होतं, प्रिडिक्शन केलं जात होतं या धावसंख्येला ज्या वेगाने चालू होते, आणि आता 53 बनू शकतात हे प्रोजेक्टेड स्कोर इथून दाखवतोय. हे प्रोजेक्ट करण्यात आलंय. खरं तर धावा रोखल्या गेल्या स्वराजच्या गोलंदाजीच्या जोरावरती, आणि त्याने घेतलेला हा निर्णय ना यथायोग्यच राहिला असंच म्हणावं लागेल. करण कटोरे, मयूर दिवकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीप भटारे यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. आणखीन एक लेजेंडरी क्रिकेटर, 40+ चा खेळाडू एकाच संघामध्ये आपण पाहत आहोत. फ्लाइट दिली, फटका फसला, उंची जास्त आहे, लांबी किती, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सहज साधा सोप्पा झेल दीपक गंभेने टिपला. धक्का 5वा. 26 ला 5 फलंदाज बाद. धावफलकावरती 5 फलंदाज बाद झालेत. मला आठवतं ना, पूर्वीच्या काळी एक कर्णधार होता जो मैदानावरती येण्याच्या आधी कोणता खेळाडू इथे चालेल, लेफ्टी चालणार, रायटी चालणार, बॉलर कोणते आणायला हव्यात, तो संपूर्ण आता शहानिशा करायचा आणि तदनंतर संघ घेऊन यायचा. नाव होतं राहुल 11. कर्णधाराचं नाव होतं चंद्रकांत शिंदे. आज मला वाटतं की आज इथे गैनीनाथ कटोरे त्याच आविर्भावात आलाय. इथे काय चालणार आहे आणि काय नाही चालणार आहे त्याची संपूर्ण आता लिस्ट त्यांनी काढली आहे. यावेळेचा बॉल आल्या मोठा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, फ्लॅट पॅरलल, मॅक्सिमम षटकार. त्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. पहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. प्रणित भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जणू का मेसेज दिलाय त्याने, नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी झुगारली त्याने. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. संदीप भटारे पुढचा बॉल. आणखीन एक आडव्या बॅटने, फ्लॅट आहे, पॅरलल आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक बाउन्स घेत असताना एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. दोन बॉल वरती 2 मोठी फटकेबाजी, 2 बॉल मध्ये 10 धावा, 500च्या हेल्दी स्ट्राईक रेटने प्रणित भोईर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपल्या आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. बॅटला चिटकूनच त्याच्या धावा आलेल्या की काय, जणे ज्या पद्धतीने त्याने बॅट इथे फिरवली असं वाटतंय प्रणित भोईर बॅटला चार्जिंगला लावून आला होता. तो आल्या मोठे फटकेबाजी करू लागलाय. 36 ला 5. चौथं षटक प्रगती पथावरती 36 बनल्यात. 36 ला 5 पुढचा बॉल.
कमी गतीचा बॉल यावेळेला टॅप केला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 37 बनल्यात. 5 फलंदाज बाद. 37ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. रोहा तालुका प्रीमियर लीग 2025. 37ला 5 बाद. पुढचा बॉल संदीप. खोलातला बॉल यावेळेला कबर्सला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. केवळ एक सिंगल येईल. चांगल्या दर्जाची फेक पाहायला मिळाली. केवळ एकच आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 38 ऑन दी बोर्ड. 38 बनल्यात. 38 धाबा फलकावरती पाहायला मिळाल्यात. ला 5 बाद. पुढचा बॉल संदीप. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रूम दिला होता. कट करण्याचा प्रयत्न होता. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. ऍक्शन रिप्ले पहा. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिली. बॉल वळवला आणि बॉल जास्तीचाच वळलाय. त्या कारणास्तव इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. संदीप. अतिरिक्त धाव. पुढचाच बॉल ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका आणि 440चा झटका. या फलंदाजाचे फटके आता प्रतिस्पर्ध्याला चटके देत आहेत. षटकार. ज्या रीतीने त्याचा थाट, त्याची दहशत, त्याचा दरारा, धावांची भूक. 4 बॉल 17 वरती तो नॉट आउट. 45ला 5 फलंदाज बाद झालेत. 45ला 5 फलंदाज बाद झालेत. 4 चेंडू आणि 17 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय प्रणित भोईर. 11.25चा करंट रन रेट आहे. ही डोकंदुखी राहू शकते. धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाज दीपक गंभेरचा पहिला बॉल. थेट यस्टॅनचा वेध. क्रीजचा चांगला वापर केला. खोलात टाकला. तो क्रशर होता आणि तो अनप्लेबल. फलंदाज बाद. ला 6 फलंदाज बाद झाल्यात. नवीन फलंदाज मयूर बाद झाल्यानंतर बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. परेश मैदानाच्या आतमध्ये निघत असताना पाहायला मिळतोय. परेश मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 45 बनल्यात. 6 फलंदाज बाद झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. दीपक गंभेरला 2 सफलता मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाली. 2 धावा तर निश्चित मिळाल्या. तिहेरीचा प्रयत्न कोणताही झालेला नाही. दुहेरी धावा येतील. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पधारत असताना जाऊन पोहोचतात. 47 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुलटॉस आहे. फ्लॅट केला. क्षेत्ररक्षक स्वराज देवळे नाही तर सौरभ होता. सौरभने झेल टिपला आणि 7वा फलंदाज बाद. दिवसामध्ये
टायटन्स आय वेअर्स यांच्या माध्यमातून आपल्याला सन ग्लासेस पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. परंतु ज्यांना कोणाला डोळ्याचा त्रास असेल त्या अर्थात टायटन्स आय वेअर्स मध्ये जाऊन आपण मोफत स्वरूपामध्ये आपल्या डोळ्याचं चेकअप करू शकता. त्याकरिता आजच तुम्ही टायटन आय वेअर्स मध्ये जाऊन आपल्या डोळ्याचं चेकअप करून घ्या. 47 ला 7 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धाबा बनल्यात त्या 47 7 फलंदाज बाद. नवीन बॅटर रोहित पाटील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये. आली रे आली, आता माझी पाळी आली असं सांगत असताना त्याने ठोकला षटकार. क्रिकेटमध्ये येणारा बॅटर जास्तीचा सेटल होण्याचा प्रयत्न करत नाही. तो डगआउट्स मधूनच सेटल होऊन येतो. हा बॉल ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला तर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि विकेटच्या बरोबर मध्येच आपटला होता. त्या कारणास्तव षटकार आला. गोलात टाकला. यावेळेला पहा काय गोलंदाजी करतो दीपक गंभेकडे. ही खासियत आहे. अगदी विकेट मध्ये विकेट टू विकेट टाकलेला हा बॉल ऍक्शन रिप्ले पहा. यावेळेचा बॉल फुलर लेनचा टाकला. वाईड यॉर्कर होता. बॅटची आतली कडा घेतली. प्लेड ऑनची नामुष्की उडावली होती. डॉट बॉल आलाय. याआधी हाफ फ्रॅकर टाकला त्यावरती षटकार आला. 53 धावा धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन दीपक गंभे पुन्हा एकदा. यावेळेला बॅटची थिके जाऊसाडे शॉर्ट मारला. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटची इथे नामी संधी कमावली गेली आहे. धाव येत असताना पाहायला मिळते ते 1-5 षटकांचा खेळ संपला. 54 धावा धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना फाईटा हॉटेल शेडसाई टीम. धावा 3 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्यात. 5 षटक संपले. 54 धावाला 7 फलंदाज बाद झाले. शेवटचा आणि अंतिम षटक घेणं बाकी आहे. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तुषार वाजंत्री गोलून अमरला पाहायला मिळतोय. अमर टावरेला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. अमर पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल निश्चित येईल. प्रणित भोईरला स्ट्राईक एंड वरती आणलं गेलंय. 4 बॉल 17 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल मध्ये 8 धावा रोहितच्या बॅट मधून आल्यात. तर 4 बॉल मध्ये 17 वरती प्रणित भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. 55 पडल्यात धावा. पहा एकंदरीत आपण पाहिलं ना तर हे 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वराज देवळेने 2 षटक हाताळले आणि 5 धावा खर्च केल्या. 3 विकेट ही त्याच्या नावावरती राहिल्या. परंतु अगदी त्याच वेळेला इतर गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. स्वराज देवळेने गोलंदाजी उत्तमरित्या केली. संघाचा महत्वाचा खेळाडू त्याच वेळेला कर्णधार. हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेन्स ऑफ ह्युमर चांगला पाहायला मिळाला योगेश गंभे यांचा. ठाऊक होतो बॉलने लिडिंग एज घेतली आहे. बॉल वळण घेणार आहे. त्याकरिता ते मात्र अगदी विरुद्ध दिशेने वेगाने निघाले. त्याकरिता बॉल इथे थांबला. त्याच कारणास्तव बॉल हातामध्ये विसावलाय. खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी चांगला असावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज अमर तावरी चेंडूच्या खाली आला. त्याने झेल टिपला. पुढच्याच बॉलवरती रोहित पाटील बाद. थँक्यू.
हे गीत तुम्ही ऐकलं तर स्वतः प्रथमेश ठाकूर यांनी लिहिलेलं आणि गायलेलं आहे. पुढच्या 6 दिवसामध्ये, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला कोणालाही गाणं लिहून जर का हरवला तर त्या जागी तुम्हाला कंपल्सरी नवीन बॉल देण्यात येईल, तो चॉईस नसेल. पुढे सरसावत लॉफ्टेड ऑफरोचा देखना दर्जेदार नजाकत भरलेला फटका, अगदी स्टेप आउट केला आणि गोलंदाजावरती जणू काय तुटून पडला, पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. विकेट कट केला, बॉल सुंदर फटका आपण पाहतोय. यापूर्वी ताकदने आता दाखवली नजाकत. कट केल्या बॉलला गोलंदाजाच्या गतीचा त्याच्या विरोधात वापर केला आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. ची गरज आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. आपल्या परिसरातील नामवंत समालोचक गुडे यादव सर आपल्याला जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे आपलं. येस, कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला, एक काम होऊन जाऊ द्या. सर्वांची इच्छा आहे की गुड्ड्यासोबत म्हणजे जयेश सरांसोबत मी आणि प्रथमेश पण जॉईंट व्हावा अशी इच्छा आहे. सो चला, तिघेही कॉमेंटेटर आजचे कंबाईन करून देऊयात. 5 आणि 6 कॉमेंट माईक असते तर आपल्याकडे 5 आणि 6वा ऑप्शन सुद्धा होता आज कॉमेंट्रीसाठी. तर मॅचकडे वळतो आणि काहीतरी घडलं, कुठेतरी काहीतरी बॅटला काहीतरी स्पर्श झाला आणि रन्स येते. यस, बॅटचा स्पर्श नाहीये बट लेग बाईसचा स्पर्श येताना आपल्याला पाहायला मिळतो. येस, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील झाली होती आणि अगदी विकेट किपर अपील करण्यामध्ये व्यस्त होते. तत्पूर्वी बॉल थेट शॉर्ट थर्डला. एक चांगली रणनीती पाहायला मिळते. स्वराज मैदानाच्या जिथे सौरभला आपण पाहिलं ना, तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने एक सिंगल घेतली जाते आहे. गुड्डे जे आपण पाहिलं ना, मोठे फटके 2 आलेत. त्यानंतर कोणतेही हलगर्जीपणा दाखवायचा नाहीये, मागचं मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचं नाहीये. सिंगल डबल येत असताना पाहायला मिळतात. ते एक मी मागच्या वर्षी सुद्धा एक शब्द बोललो होतो, याही वर्ष तोच शब्द म्हणतो की 6 आणि 4 आहेत ना, ह्या कॉलेजमधल्या आपल्या मैत्रिणीसारख्या किंवा गर्लफ्रेंड सारख्या असतात. तर त्यांच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत. बट सिंगल डबल आहे ना, हे आपल्या मित्रासारखे असतात, त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास आपण ठेवू शकतो. सो सिंगल डबल कंपल्सरी किंवा हा रूलच बनवा आणि त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवा. जर लास्ट इयरची फायनलची मॅच आपण आठवलीत तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन बनल्या नव्हत्या. सिंगल डबलचा खेळ कम्प्लिटली चालू होता. मग नंतर 18-51चा तो वादळ सौरभने आणला आणि तीच स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला सुद्धा मिळते. येस, डेफिनेटली. अगदी आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्व देणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 1 दरम्यान पूर्ण झालाय. 14 धावा धावफलकावरती रोहा स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम फार जबरदस्त त्यांचं कार्य सुरू आहे. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कमध्ये आता करण कटोरेचा वापर केला जाईल. महत्वपूर्ण गोलंदाज आहे. P2च्या ओव्हरमध्ये त्याला आता 5 रन केले गेले. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर. बॉलिंग मार्कवरती करण कटोरे होतं तयार. षटक 2, आउटफील्डमध्ये 3 फिल्डर. फ्रायटी बॅटरीसाठी धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळाली. करण कटोरे हा तो गोलंदाज आहे ना, तो विकेटसाठी नेहमी जाणला जातो. सातत्याने विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यावरती जास्तीचा अटॅक करायचा नाही आहे, हेच मनोसुबे इथे स्वराजचे जिथे सौरभ विचारेचं पाहायला मिळालं, त्याने सिंगल घेतली. किंवा आपण म्हणू शकतो की पुश करो खुश रहो. आणि पुश केला चेंडू हवेमध्ये, खूप वेळा क्षेत्ररक्षक खाली. झेलचा अटेम्प्ट, झेल आणि फलंदाज बाद. दीपक गंभे बाद. आणि बाद झाल्यावरती सौरभची ऍक्शन बघण्यासारखी राहिली आहे. तो सांगतोय ना मला एक लेफ्टी हवाय बट
डिसिजन काय येणार. चला फलंदाज नवीन जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडं विनंती करणार स्पीड अप करायसाठी. श्रीमान लेजंडचा आवाज तुम्ही ऐकलात. मिस्टामिंग होता बॉल बराच काळ हवेमध्ये, त्यानंतर चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळे. खरं तर गतवर्षी या खेळाडूनं इम्प्रेस केलं. RTPL असो, PNP चषक असो, दोन्ही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी राहिली. आणि वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम मॉडर्न डे क्रिकेट रोहा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर मध्ये त्याची वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वराज देवळेला आपण पाहतोय. 1.2 षटकांचा कॅच संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 15 आहेत. करण कटोरेनं नुकतीच विकेट मिळवली आहे आणि अगदी आता दुणावलेल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी मार्कमध्ये तो सज्ज होतोय. स्वराजसाठी फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेग यापूर्वी नव्हता, आता स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. समोर मिड विकेट आहे. लॉंग ऑफला थोडं बाहेर घेतलंय. वार्ड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक फिल्डर. बॉल तयार करण कटोरे. हो यावेळेस फटका चांगलाय. क्या बात आहे. अक्षरशः झोपला आणि आपला मारलेला फटका तो पाहतोय. स्वराज देवळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरी तो झोपला असेल मैदानावरती, पण त्याने मारलेला फटका शेवटपर्यंत झोपूनच पाहत राहिला. काय स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. आल्या आल्या मोठा प्रहार त्याने केलाय. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावांची भूक त्याची आजही थांबलेली नाहीये. करण कटोरेवरती हल्ला आलाय. षटकार. रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, पण त्याच वेळी आपण एकदा आपला ऑफिशियल्स आपल्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी आपल्याला हर्षल मुंडे पाहायला मिळतात. त्याचवेळी रोहा टेनिस क्रिकेट हे इंस्टाग्राम चॅनल चालवणारे किरण पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला रोहा स्पोर्ट्समध्ये सर्वात मोठा मौल्यवान वाटा असतो तो म्हणजे वाह वाह लाजवाब अफलातून शब्द अपुरे चेडू सीमा पार षटकार. स्ट्रॉम बॉईज. स्ट्रॉम म्हणजे वादळ, आणि वादळ आलंय आज स्वराज ह्या नावाने. काय खेचतोय, काय मारतोय, काय फेकतोय, काय जय सर तुमच्या भाषेत काय चोपतोय. हा फक्त मारतोय आणि मारतोय. डावकुरा लेफ्ट हँडर पाहिजे होता. एक लेफ्ट हँडर आपल्याला हवाय आपल्या मैदानावरती. एक लेफ्ट हँडर आला आणि आज त्यांनी जादू दाखवायला चालू केली आहे. येस, अगदी योग्य आपण उल्लेख केला. डावखुरे आताच्या फलंदाजी नेहमी विस्फोटक असतात असं मानलं जातं, आणि आता विस्फोटक फलंदाजी करत असताना सध्या सगळीला स्वराज देवळेला आपण पाहतोय. दिमागतीचा बॉल लाईन पिक करता आले नाही. स्वराजला कट करायचा होता. स्कोर विकेट पॉईंटचं क्षेत्र खाली होतं, ते निवडायचं होतं, पण तसं स्ट्रोक एक्झिक्यूट झालं नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हरमध्ये आला 13. 2 ओव्हरचा खेळ झाला. पूर्ण 27 धावा एका गड्याच्या बोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने स्वराज देवळे आला आणि त्याने बॅटिंगला सुरुवात केली ना, तो जणू काय सांगत होता मी आलो, मी लढलो आणि जिंकून घेतलं सारं काही. 2 बॉल 2 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकले. स्लॉक स्वीप सातत्याने चांगले केले. चला काही व्हायला हवी. यापुढे एक मॅच बाकी आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. महत्वाची आणि मानाची स्पर्धा. एकंदरीत गुड्डाजी जाधव काय म्हणाल, ही स्पर्धा पाहिली यावर्षी पहा, 2 कर्णधारांची चांदी होणार आहे. संघाच्या संघ मालकाचं सोनं होणार आहे, आणि त्याच वेळेला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक आकर्षक बाईक दिली जाते. या संपूर्ण आयोजनाच्या बाबतीत काय म्हणाल? आयोजन हे एका दिवसाचं नसतं. स्कोर कार्ड एवढं 27 ऑन बोर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 32 धावा आता विजयासाठी आपल्याला हव्या आहेत. 24 मध्ये 32 गणित. सौरभ स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज देवळे नॉन स्ट्रायकर एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. विकास आपल्याला येताना पाहायला मिळाले आहेत. विकास ज्यांच्या ऍक्शन बद्दल खूप जणांनी चर्चा अशाबद्दल केली की विकासचा ऍक्शन खूप जणांना आवडतो. एक जो आपण म्हणतो ना की बुक मध्ये लिहिलेला ऍक्शन जो असतो ना, त्या पद्धतीचा ऍक्शन त्यांच्याकडून नेहमी पाहायला मिळालाय. लेफ्ट आर्म आहे, ढकलतोय, आणि मात्र स्वराजला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय. एक धाव एका धावेने वाढ. 28 ऑन बोर्ड.
लेफ्ट आर्म बॅट्समन आहे, त्यामुळे आता लेफ्ट आर्म बॉलरला देखील इन्व्हाइट केलं जात आहे. पुन्हा विकासला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. सेकंड स्पेलमध्ये तो होतोय. पहिल्या स्पेलमध्ये देखील आपण पाहिलं तर 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि आता सेकंड स्पेलमध्ये तो आलाय षटक तिसरा हाताळण्यासाठी. ज्या प्रकारे आरोही 11 संघाने आपले दोन मुख्य गोलंदाज पहिल्या 4 ओव्हरमध्ये वापरले होते आणि पूर्णपणे पहिल्या 4 ओव्हरमध्ये मॅच आपल्या ताब्यात घेतोय, हे आमचं सध्या व्यासपीठ तुम्ही पाहता. हे सगळे खेळाडू, दीपक गंभे देखील आपण पाहतोय तिकडे खेळाडू कक्ष, आणि सगळे एन्जॉय करतात ही टुर्नामेंट. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला, तो ऑनसाइडला बिगिट करायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही. लेग बायच्या स्वरूपात शॉर्ट थर्ड मध्ये सिंगल. चांगली क्रिकेट म्हणता येईल. धावा येतात ही जमेची बाब आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ व्यतीत करणं गरजेचं आहे. गतवर्षी स्ट्रॉंग बॉईज संघ जर का तिसऱ्या पर्वाचा विजेता बनला होता, त्याचं प्रमुख कारण होतं हे दोन्ही खेळाडू, जिथे स्वराज आणि त्याच वेळेला सौरभ विचारे. यावेळेचा बॉल फ्लिक केला ऑन साइडला, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिट. इथे केसाची रुंदी राहिली होती बॉल आणि स्टंप मध्ये हा चेंडू थेट जिथे मात्र निघाला. सिंगल येते. धावफलकावरती एकेरीने भर पडेल. ऑस्ट्रेलियाचा एक टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेअर पाहिला होता, इंग्लिश नाव होतं त्याचं, म्हणजे खूप कमी कालावधीसाठी तो टेस्ट क्रिकेटसाठी आला होता, पण त्याचा बॅटिंग ॲक्शन आणि मग त्याची ती बॅट पकडण्याची ॲक्शन थोडीशी वेगळी वाटायची सर्वांना. मग तशाच पद्धतीने आपण पाहिलं की सौरभची बॅट पकडण्याची ॲक्शन किंवा तो पिकअप घेण्याची ॲक्शन थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी मोठा फटक्याची जरूरत होती, गरज असताना मोठा फटका मारायचा प्रयत्न सुद्धा झाला, पण बॅट बॉलचा काही संपर्क आला नाहीये. पण 22 मधून ही रन येताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 चेंडू आणि 28 धावांची आता गरज. 22 लेग बायच्या धावांनी धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या ओव्हरमध्ये विकास अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. फार चांगली ॲक्शन, चांगली लय, इम्पॅक्ट टाकतो या ओव्हरमध्ये. जणू काही कुठेतरी या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा हा छोटेखानी प्रयत्न आपल्याला विकासचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विकास तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा बॉल. लेफ्ट आर्म बॉलर विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल जे सर प्रेशर क्रिएट करतो बॅट्समन वरती. प्रत्येक डॉट बॉल वरती प्रेशर निश्चित क्रिएट होणार आहे, कारण खरं तर मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यात आला. डावखुरा हाताचा बॅटर ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये, त्याच वेळेला राईट हँडर बॅटरसाठी बॉल आतमध्ये येणारे राहिलेत, लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघणारे राहिलेत. विकासकडे वैविध्यता आहे, गोलंदाजीतलं वैविध्यता आपण पाहतोय. टप्पा चांगला आहे, दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. स्वराज जॉर्ज इंग्लिशची आठवण करून दिली गुड्ड्या जाधवनी. इथे पुढचा बॉल घेऊन विकास. स्वराजसाठी जिथे मात्र सौरभसाठी हलक्या हाताने खेळला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एक धाव येते. धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्त. 3 षटकांच्या खेरीज 32 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 18 चेंडू आणि 27 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बनवायची आहेत. आणि या ड्रिंक्स ब्रेक्स आणि ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये आपण ऐकूया. ड्रिंक्स ब्रेक्स नाहीये ड्रिंक्स ब्रेक्स नाहीये. चला कंटिन्यू करायचंय आपण. थोडं स्पीडअप करा. येणारे 18 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज. रिक्वायर्ड वेट 9.009 ची सरासरी प्रति षटका मागे राखणे आता गरजेचं असेल या मॅचमध्ये. फार सुंदर टेलिकास्ट. अगदी गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी नवीन गोष्टी आपल्याला रोहा स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळतात. फार चांगले ॲनिमेशन, फार चांगले कटआउट. आणि मी आकाश कडवचं खरं तर कौतुक करेन. विदिन सेकंड जशी मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स केली जाते, जशी ट्रॉफी त्याला मिळते, तो खेळाडू टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समधून बाहेर येईपर्यंत त्याचं पोस्टर, त्याचं बॅनर, त्याचं कटआउट इंस्टाग्रामवरती अपलोड झालेलं असतं गुड्ड्या जाधव. अगदी ही रोहा स्पोर्ट्सची खासियत आहे की वी हायर ओनली टॅलेंटेड पीपल्स अँड वी हायर ओनली काय म्हणतात त्याला, उपाशी आम्ही खेळाडूंना घेतो. अशी उपाशी असतात ज्यांना भूक जास्त आहे,
नवीन नवीन शिकण्याची भूक असते, नवीन नवीन टॅलेंट आम्ही शोधत राहतो. आणि टॅलेंट शोधायची सुरुवात योगेश गंभीरनी केली, नंतर मग आकाश कडव त्याच्यासोबत, आकाश नंतर मग खूप सारे चेहरे येत गेले. मीही त्यांच्यातलाच एक चेहरा, म्हणजे मला सुद्धा त्यांनी शोधलं. कोळशाच्या खाणीतून शोधतात तसं मला सुद्धा त्यांनी एक शोधलं. चला मॅचकडे वळतो. धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. षटकातला पहिला चेंडू घेतलाय प्रणित भोईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आहा हा क्या बात आहे, भिरकावून दिला चेंडू. 1 डाऊन 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. अच्छा, आणि अर्थात आकाश कडव चं आपण नाव घेत होतो. चला थोडा स्पीड अप करूयात आपण, विनंती करतो. चेंडू निघून गेला होता. आकाश कडवनी जेवढे एडिटर्स बनवले ना, तितके एडिटर्स, म्हणजे आकाश कडवच्या गावाला एक एक आपण म्हटलं पाहिजे की एडिटर्सचं गाव सुद्धा म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीने त्याच्या गावामध्ये एडिटर्स येत आहेत, इंस्टाग्राम चॅनल्स तो बनवतो आणि मग त्यांना ग्रो सुद्धा करून देतो. म्हणजे जर एका आकाश कडवचं जर आपण पाहिलं, कबड्डी 360 ज्याचे 1.5 लाख फॉलोअर्सचा अकाउंट, दुसरा ते म्हणजे अर्थात कबड्डी 360 मराठी ज्याचे 60,000 असलेलं त्याचं इंस्टाग्राम अकाउंट. त्याच्यानंतर असे खूप सारे अकाउंट्स इंस्टाग्रामचे हँडल करतो. त्याचवेळी यूट्यूब सुद्धा चांगलं हँडल करतो. क्वालिटी जर तुमच्याकडे असेल तर प्रेक्षक जरूर तुम्हाला सन्मान देते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेगानं अडवला बॉलला. प्रणितला आपण पाहतोय फार सुंदर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तो पुढे चालला होता, बॉल वेगानं आला, लगेचच क्विक रिफ्लेक्स त्याने दाखवले आणि बॉलला अडवलं. हे तुम्ही पाहताय श्रीमान प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांनी पुरस्कृत केलेली दमदार ट्रॉफी आणि दमदार लीग. यावेळेस फटका चांगला आहे, फटका देखील तितकाच दमदार आपल्याला पाहायला मिळाला. वाऱ्याची साथ मिळते, हवा के साथ साथ कड़ाके संग संग. गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 6 रन. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि एक नाव घेईन ते म्हणजे तेजस नरेचं सुद्धा, की एक हिरा त्यांनी पण शोधला. ज्या पद्धतीने प्रथमेशनी हे गाणं बनवलंय आणि स्वतः गायलंय सुद्धा. येस, गाण्यासाठी एकदम 100 आउट ऑफ 100 आहेत. कारण का सुंदर गीत आणि एक पार्श्वगीत रोहा तालुका प्रीमियर लीगला एक हवं सुद्धा होतं, एक चांगलं एनर्जेटिकचं. चला मॅचकडे वळतो. 43 ऑन बोर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 14 मध्ये 16 आता बनवायचे आपल्याला. आतापर्यंत सगळं चांगलं. आपण समजत होतो बॅटर्सवरती प्रेशर आहे, प्रेशर आहे, प्रेशर आहे, पण ते म्हणतात नाही बेटा. हा हा, पुन्हा एकदा चेंडू खूप वेळ हवेमध्ये बसलाय आणि बघतोय टकामका. चेंडू जातोय सरळ सीमा पार, छगा. पहिलं तर बसला एका जागेवरती, यापूर्वी झोपून बघत होता आणि आता बसून बघतोय बॉल कुठे चाललाय. स्वराज देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. या क्रिकेटच्या क्षेत्रात या वाघाचं वजन आणि वजनदारच फटका आपल्याला पाहायला मिळाला. खाली राहिलाय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. षटकारानंतर गोलंदाज देखील कमबॅक करतोय. आता या षटकारानं समीकरण पूर्णपणे खुलं झालंय. 12 बॉल 10 करायच्यात. मास्टर ज्या पद्धतीने, म्हणजे सौरभ फक्त आणि फक्त ऍज अ अँकर रोल प्ले करताना पाहायला मिळत आहे. जेव्हा स्वराज आलाय, सिंगल डबलचा खेळ असतो हे स्वराजने पुन्हा एकदा दाखवलंय. जयेश सर सुद्धा कॅमेरा उचललाय त्यांनी हातामध्ये. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला सुद्धा कव्हर्स मध्ये फक्त आणि फक्त नशीब बळवंत, बाकी काही नाहीये. चेंडू सीमा पार जातोय. आणखीन एक सुंदर चौकार, एकदम चौकस.
स्टेप आउट करून त्याने ड्राईव्ह केला होता. खरं तर सिंगलसाठीच त्याने ड्राईव्ह केला असता, पण नशिबाची साथ, लक फॅक्टर जर तुमच्या बाजूने असेल तर सगळ्या गोष्टी तुमच्या हितात घडतात. 6 करायच्या. पुढे आला, फक्त कट केलं, दिशा दिली, शॉर्ट थर्डला सिंगल मिळाली. आता संयमी क्रिकेट, पुन्हा तिकडे देखील चूक झाली होती. बाल बाल बचे. अगदी म्हटलं जातं उपरवाला जब्बी देता देता छप्पर फाडके, आणि आता जणू काय तसंच होतंय स्ट्रॉंग बॉय सोबत. जे सुरुवातीला गमावलं आता ते सगळं काय मिळतंय अगदी व्याजासकट. 10 बॉल आणि 5 ची गरज आता आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज पाहायला मिळतोय. हा रिवर्सचा अटेम्प्ट, रहमान डकेत की मौत और स्वराज देवळे की बॅटिंग. बहुत आला, चेंडू सीमा पार आणि मॅच सुद्धा संपवली. षटकार. चला, हा एक ग्रुप आपला संपलेला आहे. ग्रुप ए झालेला आहे. ग्रुप ए चे अनालाइज दाखवतो तुम्हाला. स्वराज देवळे बॅटिंग युनिट मध्ये आपल्याला 60 रन वरती खेळताना पाहायला मिळतोय. दीपक गंबे बॉलिंग युनिट मध्ये 11 विकेट्स वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. सो प्लेअर ऑफ द डे आता आपण थोड्याच वेळामध्ये घोषित करू, पण त्याच वेळी विनिंग टीम साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण सुद्धा वळतोय. या सामन्याच्या सामनावीराकडे प्रथमतः वळूया.